नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेली आहे मलेशियामध्ये आणि माझं प्लॅनिंग झालंय बाहेर जायसाठी. सो धिस इज हाऊ आय गॉट रेडी आणि मी कशी रेडी झाली आहे हे बघायसाठी माझा गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. चला तर पटापट बाहेर जाऊया. ॲक्चुअली मी जेव्हा घरी होते ना, म्हणजे आफ्टर ऑलमोस्ट 2-3 महिन्यानंतर मी फ्लाइट्स करते आणि मी इतकं मिस करत होती हे सगळं लेओव्हरवर बाहेर जाणं, त्यानंतर हॉटेल्समध्ये फिरणं अँड ऑल्सो धिस इज माय फर्स्ट फ्लाइट ॲक्चुअली आफ्टर आफ्टर सो मेनी मंथ लाइक आफ्टर 2 मंथ्स, 2 to 3 मंथ्स आणि खूप एक्सायटेड आहे मी. या गोष्टी मी इतकं मिस करत होती ना, जेव्हा घरी होती तेव्हा. तर फायनली आज तो दिवस आलाय. चला बाहेर जाऊया. लकीली वेदर काही जास्त ह्युमिड नव्हतं आणि मी आदल्याच दिवशी जेव्हा वेदर चेक केलं तेव्हा इट वॉज शोईंग रेनिंग. बट मी बाहेर गेले तेव्हा पण पाऊस आला, पण खूप लेट रात्रीला, आणि तो पण अगदी एकदम लाईट शॉवर होता, जास्त काही पाऊस नव्हता. त्यामुळे मला इझिली बाहेर जाता आलं. पोहोचले मी इथे आफ्टर किती 1 ते 1.5 तासानंतर, कारण थोडं दूर आहे मी जिथे राहत होते ना तिथपासून. अँड माझ्यासोबत ऑलमोस्ट एक स्कॅम होता राहिला आहे. वेन आय बुक माय टॅक्सी फ्रॉम द ग्रॅब दॅट टाईम द टॅक्सी ड्रायव्हर ही मेसेज मी ही वॉज सेइंग दॅट आय हॅव टू पे एक्स्ट्रा सेपरेटली फॉर द टोल्स अँड एव्हरीथिंग. अँड लकीली तेव्हा ना मला पटकन क्लिक झालं की आज लाईक जे काही पैसे पे वगैरे करायचे ते एकदम मी ऑलरेडी पे केलेले, म्हणजे कॅश नव्हती केलेली, ऑलरेडी मी कार्ड थ्रू पे केले होते जेव्हा राईड बुक केली तेव्हा. सो आय वॉज टेलिंग देम की जे काही पैसे वगैरे पे करायचे ते मी एकतर ॲप थ्रू करेल किंवा मी ऑलरेडी केले. सो देन ही वॉज लाईक ओके. आणि जेव्हा तो परत आला ना, जेव्हा म्हणजे माझं पिकअप होतं तेव्हा परत आल्यानंतर देन अगेन आय रिकन्फर्म विथ हिम. आय वॉज लाईक डू आय नीड टू पे एक्स्ट्रा, अदरवाईज आय जस्ट वॉन्ट टू कॅन्सल इट. सो ही वॉज लाईक नो इट्स फाईन, इट्स पेड नाव. इमॅजिन मी तेव्हा जर पैसे देऊन दिले असते किंवा काही तर. अँड लेट मी शो यू द ट्विन टॉवर ॲज वेल. मला वाटतं की अगदी करेक्ट टाईमला आली आहे मी, म्हणजे इव्हनिंग झाली आहे, त्यामुळे मला ना दोन्ही व्ह्यू कॅप्चर करता येतील, एक इव्हनिंगचा आणि एक म्हणजे एक डे लाईटमधला, एक नाईट लाईटमधला, दोन्ही पण. आणि इतकी गर्दी आहे ना इथे, आय स्वेअर. चला तर आता थोडं आतमध्ये जाऊया. सो माझं आता प्लॅनिंग आहे की रूफटॉपवरून जो व्ह्यू दिसतो ना ट्विन टॉवरचा, तिथून सिटी व्ह्यू छान येतो, तर ते बघायला जायचं. इथून सेम आतमधूनच मॉलमधून एंट्रन्स आहे, त्यासाठी तिकीट वगैरे बघते मी काय येतं. अँड आय जस्ट रिअलाइज की लाईक आय वॉज अ व्हेरी शाय पर्सन फ्रॉम द बिगिनिंग. ओके, सो I never went alone like out and everything. So, but suddenly I realized that मी ना आता बाहेर एकटी जायला लागली आहे. म्हणजे ते जे फिअर आहे ना की एकट्याने बाहेर जायचं, आणि ते पण जेव्हा आपण दुसऱ्या देशामध्ये वगैरे जातो तेव्हा, कारण आपल्या इथे तर आपण कसं पण मॅनेज करू शकतो इफ यू नो द लँग्वेज अँड एव्हरीथिंग.
बट स्पेशली जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाता, यू डोंट इवन हॅव दॅट सिम कार्ड, यू डोंट हॅव नेट अँड यू struggle, but you still go out and you figure out by yourself everything. So it feels so nice. It gives you that confidence that yes, you can go anywhere. You are not depend on anybody. But छान वाटते, कारण माझ्यामधला स्वतःमधला मी बदल बघायला लागली की भरपूर चेंजेस होत आहेत, म्हणजे इन अ नाईस वे. So yeah, I like this version of myself. And yeah, चला तर आता डे व्ह्यू तर बघून झाला आहे, नाईट व्ह्यू बघायचा आहे. जाऊया पटापट. आज मला तहान लागेल म्हणून थोडं हे घ्यायला आलेली मी. नाईट व्ह्यू पण बघितला आहे मी आता, आणि आता पाऊस सुरू झाला आहे. यू कॅन सी. मी ट्राय केलं की जे रूफटॉपला जाऊन आपण जो व्ह्यू वगैरे बघू शकतो ना, ते ट्राय केलं, पण ते म्हणत होते की रात्री 8ला लास्ट तिकीट आहे. सो इट वॉज ऑलरेडी 8:38 समथिंग. सो आय कुडंट गेट दॅट. दे वर लाईक इफ यू वॉन्ट हॅव यू कॅन कम लाईक अर्ली मॉर्निंग अराउंड 9 समथिंग, बट लेट्स सी. आय एम नॉट शुअर इफ आय विल कम अगेन ऑर वॉट. बघूया सकाळी काय होतंय तर. I am from India. Yes. Have you been there before? No. I just came to visit. परत आले आणि येताना ना गेटजवळ एक सुवेनियर शॉप आहे. तिथे मला हे असं क्यूट फ्रीज मॅग्नेट मिळालं, जे इंस्टाग्रामच्या थीमवर आहे माझ्याकडे ऑलरेडी एक, जे मलेशियामधून इथूनच घेतलेलं मी, पण हे पण मला मिळालं आणखी एक. सो द न्यू वन इज ॲडेड नाव. आणि ऑलमोस्ट मला 10:30 पावणे 11 वाजले परत येता येता, आणि पाऊस पण लागलेला बाहेर. तर खूप थकले मी. पण माझा मेकअप बघताय मी किती 5-5:30ला निघाले इथून, आणि आता वाजले रात्रीचे पावणे 11. माझा चेहरा बघताय, इट्स जस्ट द सेम. कुठनंच तुम्हाला मेकअप पॅची झालेला नाही दिसणार किंवा काही नाही. इवन दो हा लिपस्टिक थोडी गेली आहे, पण चेहरा बिलकुल सेम वाटतोय, सेम अगदी जसं वाटते की आत्ताच मेकअप केलाय. आणि हां, चला तर भेटूया परत एकदा पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. असेच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.